Standard 9th, subject of mathematics. Now we are going to learn 5th chapter, linear equation in two variables. Introduction. जी सुरुवातीला आपण लिनियर इक्वेशनची उजळणी बघूया. In first example, m plus 3 is equal to 5. 3 इकडे ट्रान्सफर केल्यानंतर m is equal to 5 minus 3. Therefore, m is equal to 2. In this example, degree of m is 1. In second example, 3y plus 8 is equal to 22. 8 इकडे ट्रान्सफर केल्यानंतर 3y is equal to 14. Therefore, y is equal to 14 upon 3. In this example, degree of y is 1. Third example, x upon 3 is equal to 2. 3 इकडे ट्रान्सफर केल्यानंतर मल्टिप्लिकेशन होणार. Therefore, x is equal to 6. In this example, degree of variable x is 1. In example 4, 2p is equal to p plus 4 upon 9. इक्वेशन सोडवल्यानंतर उत्तर किती येणार आहे? p is equal to 4 upon 9. In this example, degree of p is 1. आता तुम्हाला इथे कृती दिलेली आहे, तर या कृतीमध्ये ब्रॅकेटमध्ये कोणता अंक येणार आहे ते सांगायचं आहे. Which number should be subtracted from 8 to obtain 2? आता या ठिकाणी जी संख्या आहे तिला y मानूया. 8 minus y is equal to 2. Therefore, y is equal to 6. In the above equation, degree of the variable is 1. These all equations are called as linear equation. Linear equation ची डेफिनेशन काय होणार? In equation, variable of degree of variable is 1, then these equations are called as linear equation. या लिनियर इक्वेशनचे काही एक्झाम्पल्स आपल्याला सोडवायचे. एक्झाम्पल्स ऑन प्रॅक्टिस सेट 5.1. इथे एक एक्झाम्पल दिलेला आहे. 2x plus y is equal to 5. आता आपल्याला y ची किंमत काढायची आहे. y ची किंमत काढण्यासाठी 2x इकडे ट्रान्सफर करायचं. Therefore, y is equal to 5 minus 2x. इथं दुसरं एक इक्वेशन दिलेलं आहे. 3x minus y is equal to 5. आता ही जी y ची किंमत आपण काढलेली आहे ती इथं सबस्टिट्यूट करायची. सबस्टिट्यूटिंग y is equal to 5 minus 2x in equation 2. इक्वेशन 2 मध्ये y ची किंमत घालायची. 3x minus 5 minus 2x is equal to y. Therefore, 3x minus 5 plus 2x is equal to 5. 3x plus 2x is equal to 5x. 5 इकडे ट्रान्सफर केल्यानंतर प्लस होणार. 5 plus 5 10. आता 5 इकडे ट्रान्सफर केल्यानंतर डिवाइड होणार. Therefore, x is equal to 2. x ची किंमत इथं काढलेली आहे. सबस्टिट्यूटिंग x is equal to 2 in equation 1. आता काढलेली ही x ची किंमत समीकरण 1 मध्ये ठेवूया. y is equal to 5 minus 2 into 2. Therefore, y is equal to 5 minus 4. Therefore, y is equal to 1. Therefore, in bracket 2, 1 is the solution of the given equation. म्हणजे दिलेल्या समीकरणाची ही उकल आहे. एक्झाम्पल नंबर 2.
एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4. ह्याला इक्वेशन नंबर 1 द्यायचं आहे. 2x मायनस 5 इज इक्वल टू 1. याला इक्वेशन नंबर 2 द्यायचं आहे. द मल्टिप्लाइंग इक्वेशन बाय 5. आता इक्वेशन नंबर 1 मध्ये वायचं सहगुणक हा किती करायचा आहे? 5 करायचा. त्यासाठी इक्वेशनला 5 न गुणायचं. इक्वेशनला 5 न गुणल्यानंतर काय येणार? 5x प्लस 5y इज इक्वल टू 20. ॲडिंग इक्वेशन 2 and 3. आता ॲडिशन केल्यानंतर काय होणार? मायनस 5y प्लस y कॅन्सल होणार. आता इथं 2x प्लस 5x इज इक्वल टू 7x इज इक्वल टू 21. आता 7 एका ट्रान्सफर केल्यानंतर डिवाइड होणार x इज इक्वल टू 3. सबस्टिट्यूटिंग x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 1. x ची किंमत इक्वेशन 1 मध्ये ठेवायची. Therefore 3 plus y is equal to 4. Therefore y is equal to 4 minus 3 is equal to 1. Therefore in bracket 3 comma 1 bracket complete is the solution of the given equation. Thank you.